ऐश्वर्या रायनंतर अभिषेक बच्चनला देखील दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी अभिषेक बच्चनने याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी पार पडली आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अभिनेत्याचं नाव, फोटो आणि आवाज यांच्या परवानगीशिवाय वापरण्यास थेट बंदी घातली आहे। अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर शुक्रवारी गोळीबार झाला, यामुळे मोठी खळबळ माजली। तर अभिनेत्री घराबाहेर दोन हल्लेखोर होते आणि या दोन हल्लेखोरांनी या अभिनेत्रीच्या घराबाहेर गोळीबार केला आणि दोन्ही आरोपी गोळीबारानंतर फरार झाले। आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे या हल्लेखोरांचा तपास केला जातोय। आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपटगृहात रिलीज झाला आणि ज्यात ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे ह्या प्रमुख भूमिकेमध्ये आहेत। चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यांमधील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे। त्यांच्या केमिस्ट्रीमुळे चित्रपटाला भरपूर पसंती मिळाली। अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या नवऱ्याची तब्येत बिघडलेली आहे। विकी जैनला रुग्णालयात त्यामुळे दाखल करण्यात आलेला आहे। विकी जैन याचा एक मित्र अभिनेता समर्थ जुरेल यानं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली आहे। मराठी रंगभूमी आणि सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतार चित्रपटामुळे चांगलीच चर्चा रंगते। तर मी कलाकार झालो पण ते पाहायला माझे बाबा नव्हते, अशी भावनिक मुलाखत देताना त्यांनी व्यक्त केलेली आहे। ही भावना व्यक्त केली आहे।